1993च्या मुंबई बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी आणि कुख्यात गँगस्टर अबू सालेम याला 14 दिवसांचा आपत्कालीन पॅरोल देण्यास महाराष्ट्र सरकारने कडाडून विरोध केला आहे। सालेम हा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असून सुरक्षेच्या दृष्टीने त्याला इतक्या कालावधीसाठी तुरुंगाबाहेर सोडणे धोकादायक असल्याचे राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात स्पष्ट केले। राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील मानकुवर देशमुख यांनी न्यायालयात भूमिका मांडताना सांगितले की अबू सालेम सारख्या मोठ्या गुन्हेगाराला 14 दिवसांचा पॅरोल देणे शक्य नाही। तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले असून पोलीस संरक्षणासह जास्तीत जास्त 2 दिवसांचा पॅरोलच देता येऊ शकतो आणि त्या संरक्षणाचा खर्च सालेमलाच करावा लागेल। दरम्यान सालेमच्या वतीने वकील फरहाना शाह यांनी युक्तिवाद करत सांगितलंय की सालेमला उत्तर प्रदेशातील आझमगड येथे जावे लागणार असल्याने 2 दिवसांचा पॅरोल अपुरा आहे। तो गेली 2 दशके तुरुंगात असून भावाच्या मृत्यूनंतर धार्मिक विधी करण्यासाठी आपत्कालीन पॅरोलची मागणी करत आहे। या प्रकरणी सुनावणी करताना न्यायाधीश अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांनी राज्य सरकारला शपथपत्र सादर करून 14 दिवसांचा पॅरोल देण्यास असलेल्या सुरक्षा विषयक चिंतांची सविस्तर माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब करण्यात आली आहे। उल्लेखनीय बाब म्हणजे अबू सालेमने नोव्हेंबर 2025 मध्ये आपल्या मोठ्या भावाच्या मृत्यूचे कारण देत पॅरोलसाठी अर्ज केला होता। मात्र तुरुंग प्रशासनाने 20 नोव्हेंबर रोजी त्याची मागणी फेटाळून लावली होती। आता या संवेदनशील प्रकरणावर न्यायालयाचा पुढील निर्णय काय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, मुंबई।